प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता एक खतरनाक आणि खूप मोठा असा ट्विस्ट आलेला आहे. शर्वरीचं खरं सत्य आता जानकीने सगळ्यांच्या समोर आणलंय मंडळी. तर हो, नानांचा आणि विक्रांतचा खून हा शर्वरीनेच केलेला आहे आणि तोही पैशांसाठी. हे आता जानकीने अगदी पुराव्यासकट सगळ्यांच्या समोर आणलंय. आता जानकीच्या हाती असा काही पुरावा लागलाय ज्याच्यामध्ये सरळ सरळ दिसतंय की नानांचा खून हा शर्वरीनेच केलाय. कारण त्यावेळेचं CCTV फुटेज आणि मोबाईलमध्ये एक रेकॉर्डिंग सापडलं आहे जानकीला आणि त्याच्यामध्ये स्वतः शर्वरीने नानांच्या डोक्यामध्ये दगड घालून नानांचा खून केला. आणि एवढंच नाही तर या सगळ्यामध्ये राहुलसुद्धा तिचा साथीदार होता. आणि त्यातूनही नाना वाचल्यानंतर शर्वरीने हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचा खून केला. याबद्दलचे एक एक करत सगळे पुरावे आता जानकीने सगळ्यांच्या समोर आणलेत. आता हे नेमकं सगळं जानकीच्या हाती कसं मिळालं आणि जानकीने सगळ्यांसमोर शर्वरीला कशा पद्धतीने एक्सपोज केलं, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट, नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, आता इथे ऐश्वर्या ह्या दोघींना सुद्धा सांगत असते की जानकी, हे बघ, आज पूजा आहे आणि आजच्या आज काही करून आपल्याला शर्वरीच्या रूमची झडती घ्यायला हवी आहे. आजचा चान्स गेला तर आपल्या हातून सगळे चान्स निघून जातील. कारण शर्वरी खूप शाणी आहे. आत्ता तिच्याकडे वेळ नाही आहे, कारण तिला आता पूजेची गडबडीमध्ये आहे ती. आणि हाच वेळ आहे की आपण तिच्या रूममधून तिच्या विरोधात पुरावे शोधू शकतो. आता जानकी म्हणत असते की नाही ग ऐश्वर्या, ह्याच्यामध्ये खूप मोठी रिस्क आहे. ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, तुम्ही काळजी नका करू, तुम्ही शर्वरीला बाहेर गुंतवून ठेवा, मी तिच्या रूममध्ये सगळ्या गोष्टी शोधून काढेन. आणि मंडळी, आता बराच वेळ झालेला असतो, हा राहुल आणि शर्वरी काही रूमच्या बाहेर आलेले नाही आहेत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आपण एक काम करूया, त्यांच्या बाहेर रूममध्ये हे लोक काय बोलत आहेत ना ते ऐकूया. आणि ह्या तिघीच्या तिघी आता ह्या शर्वरीच्या रूमच्या बाहेर आलेल्या असतात आणि जानकीने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगसुद्धा केलेलं असतं. म्हणजे इकडे राहुल हा शर्वरीला म्हणत असतो की शर्वरी, जानकी वहिनीचा आपल्यावर संशय तर आला नाही आहे ना, म्हणजे तिला आपल्याबद्दल काही संशय निर्माण झाला नसेल ना. शर्वरी म्हणते की नाही नाही, असं काही होणार नाही आहे. आणि असं झालं ना तरी मला काही फरक पडत नाही आहे, कारण आत्तापर्यंत सगळ्यात ज्या काही गोष्टी मी प्लॅनिंगपूर्वक ज्या केल्यात ना, एकही पुरावा आता मागे सोडला नाही आहे. त्याच्यामुळे असं काही होणार नाही आहे. मी विक्रांतला मारलं तेही सेल्फ डिफेन्ससाठी, हे सुद्धा आता कोर्टामध्ये सिद्ध झाले. त्याच्यामुळे तिला काहीही संशयाला काही फरक पडत नाही आहे. आणि मंडळी, आता इथे दाखवलं असं की नाही का, शर्वरीने आणि ह्या राहुलने कशा पद्धतीने विक्रांतला मारलं, त्याला किडनॅप केलं, हा सगळा झालेला प्लॅन असतो ना. शर्वरी पुन्हा आता त्याच राहुलला सांगत असते आणि ह्या तिघीसुद्धा बाहेर कान लावून हे सगळं ऐकतात बरं का. शर्वरी म्हणते की मी विक्रांतला त्याला खोटं बोलून इकडे मुळशीत घेऊन आले आणि नानांना भेटायच्या आधीच तुझ्या मदतीने मी त्याचा काटा काढला आहे आणि त्याच पद्धतीने मी नानांचं सुद्धा केलं आहे. आणि एवढं सगळं होऊनसुद्धा माझ्या विरोधात कोणाकडे काही पुरावा आहे का? मी जेलच्या बाहेरच आहे. त्याच्यामुळे राहुल, तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही आपण ठरवल्याप्रमाणेच होणार आहे. आणि आता आपल्या दोघांचं लग्नसुद्धा झालं आहे. आणि काय फरक पडतो ह्या लोकांना कळलं तर? काही हरकत नाही आहे. जसं नानांचा मी काटा काढून टाकला ना, तसाच या मी जानकीचा पण काढू शकते. जर तिने पुन्हा ह्याच्यामध्ये ढवळाढवळ केली किंवा तिचाही संशय आला असेल तर तिचा काटा काढणं मला काही कठीण नाही आहे. अगदी नानांच्या बाबतीत जे मी केलं ना तेच हिच्या बाबतीत करू शकते. आणि मंडळी, आता हे या तिघी पण घाबरल्यात, म्हणजे ही शर्वरी किती डेंजर आहे हे त्यांना समजलं आहे. आणि मंडळी, आता पुन्हा ही शरू आहे ना, त्या सगळी स्टोरी पुन्हा राहुलला सांगते, म्हणजे नानांना तिने कशा पद्धतीने संपवलं होतं. आता ही राहुल आणि शर्वरी एका मंदिराच्या मागच्या बाजूला दोघं एकमेकांना भेटलेले असतात, एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. आणि तेवढ्यात नानाने ह्या दोघांना पाहिलंय. मग नानांना कळतं की ही शर्वरी आपल्याला फसवतीये, आपल्यालाच नाही तर विक्रांत रावणासुद्धा फसवतीये. आणि नाना तिथे जातात आणि शर्वरीला जाब विचारतात, शर्वरी, तू हे काय करतेस आणि कोण माणूस आहे हा? म्हणजे तू माझ्याशी खोटं बोलतेस, आम्हाला फसवलंस, मलाच नाही तर विक्रांत रावणासुद्धा फसवलंस, त्यांच्या पाठीमागे हे असे घाणेरडे चाळे करतेस. आणि मला काय सांगितलंस की विक्रांतने कर्ज घेतलंय, त्याने आम्हाला फसवलंय, विक्रांतबद्दल माझे कान भरलेस? अगं, तूच ह्या विक्रांतच्या जीवावर पैसे उधळतेस या माणसासोबत. तुला जरा पण लाज वाटत नाही आहे का? एवढा सोन्यासारखा नवरा असताना सुद्धा या माणसाबरोबर स्वतःचं आयुष्य खराब करून घेतेस. शर्वरी, मी तुला ना आता सावध करतोय. आत्ताच्या आता सावध हो आणि ह्या माणसाचा नाद सोडून दे आणि विक्रांत रावांसोबत सुखाचा संसार कर. आत्ताच्या इथून निघून चल. अगं, कोण कुठला हा माणूस आणि तो विक्रांतराव कसे आहेत आणि तू काय करतेस हे सगळं तुला कळतंय? नाना म्हणतात, शर्वरी, आत्ताच्या आत्ता माझा एक. शर्वरी म्हणते की नाही या नाना, माझं माझं या माणसावर प्रेम आहे, हा माझा बॉयफ्रेंड आहे राहुल, आणि माझं ह्याच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही हे मला सांगायचं नाही. हां. शर्वरी खूप चिडलेली दाखवले आणि नाना म्हणतात की तुला ना माझी मुलगी म्हणायची लाज वाटते.
तुझ्यासारख्या पोरीला मी माझ्या पोटी जन्म दिला ना, याचीच मला लाज वाटते. शर्वरी म्हणते, बस करा नाना, बस करा. एवढा जर तुम्हाला त्रास होतोय ना माझा, मग माझ्या नावाची, माझ्या हिश्श्याची जी प्रॉपर्टी आहे ती माझ्या नावावर करा आणि मोकळे व्हा. नाना म्हणतात, जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तुझ्या नावावर एक छदाम पण देणार नाहीये, एक फुटकी कवडी पण देणार नाहीये. हा दिवस बघण्यापेक्षा मी ना मेलो असतो ना, बरं झालं असतं. तेवढ्यात शर्वरी म्हणते की, म्हणजे तुम्हाला मरायचं आहे नाना, तुम्हाला मरायचं आहे का? मग तुमची ही इच्छा ना मी आजच पूर्ण करते. आणि तिथे असलेला तो दगड असतो ना, ती शर्वरी घेते आणि आणून नानांच्या डोक्यात घालते. आता राहुल म्हणतो, शर्वरी तू काय करतेस, काय करतेस तू? पण ती त्या राहुलचं काही ऐकत नाही आहे आणि तो दगड तिने नानांच्या डोक्यात घातलाय आणि नाना ते रक्तबंबाळ झालेत आणि ते खाली पडलेत. आणि हा सगळा थरारक असा सीन दाखवला मंडळी. आणि त्याच वेळेला कोणीतरी एक व्यक्ती आहे जिने हे सगळं आता जे आहे ते स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलंय. म्हणजे नानांचा खून हा शर्वरी आणि ह्या राहुलने मिळून केला, हे सगळं आता त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. आणि ह्या शाण्या शर्वरीने काय केलंय, नानांच्या कपाळाचं ते रक्त घेतलंय आणि तेच रक्त जाऊन तिने आता जो विक्रांतला किडनॅप करून ठेवलेलं असतं त्या विक्रांतच्या हाताला लावून ठेवलेलं असतं. जेणेकरून सगळ्यांचा हा विश्वास बसला पाहिजे होता की नानांचा हा जो काही अपघात झाला आहे, त्यांना जो मारण्याचा प्रयत्न केला तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तो विक्रांतनेच केला आहे. आणि असे ठोस पुरावे तिने आता ते गोळा केलेले असतात. आणि हा सगळा मास्टर माइंड प्लॅन आता ही जी काही सांगत असते इथे विक्रांत आपला राहुलला परत परत, ते सगळं आता इकडे जानकी, अवंतिका आणि ऐश्वर्या तिघींनी सुद्धा ऐकलंय. आणि हे सगळं काही आता त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंय. आणि ऐश्वर्या म्हणते, जानकी तुला मी सांगत होते ना, ही शर्वरी दिसते तेवढी साधी सरळ नाहीये. मी म्हणत होते ना, ही आपल्यापासून काहीतरी फसवते, एक नंबरची खोटारडी लबाड आहे. तर मंडळी आता इकडे शर्वरीची सगळी स्टोरी सांगून झाली आणि ती आता राहुलला म्हणते, राहुल तुला काही घाबरायची गरजच नाहीये. तुला कळलं ना मी काय केलंय, काय काय केलंय नानांना मारण्यासाठी. आणि एवढंच नाही, नाना तिथून पण वाचले आणि तिथून वाचल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन सुद्धा मी कसा त्यांचा काटा काढला हे तुला चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे ही आता जानकी कितीही तिला संशय येऊ दे किंवा कोणाला काही संशय येऊ दे, हे सगळेजण जर माझ्यासमोर आले तर मी काय करेन याचा अंदाज आता तुला आलाच असेल. हे सगळं या तिघींना आता खूप मोठा धक्का बसला. म्हणजे ही शर्वरी पैशांसाठी काहीही करू शकते. आणि आता ही जानकीसुद्धा इतकी घाबरली आहे, म्हणजे बापरे बाप, तिने तिच्या कल्पनेच्या पलीकडे ही जाऊन पोचलेली आहे. तर आता ही ऐश्वर्या म्हणते की आपल्या हाती खूप मोठा पुरावा मिळाला आहे. म्हणजे शर्वरीने सगळ्या गोष्टींची कबुली आता आपल्यासमोर दिलीच आहे. फक्त आपल्याला अजून काही ठोस पुरावे हवे आहेत आणि ते आपल्याला तिच्या रूममध्येच मिळू शकतात. आता जेव्हा ही शर्वरी पूजेसाठी बाहेर येईल तेव्हा मी आजारी पडण्याचं नाटक करेन आणि तिच्या रूममध्ये आराम करण्यासाठी जाईल. आणि तेव्हा तुम्ही तिला बाहेर थांबून ठेवायचं आणि तिच्या रूममध्ये काही मिळते की नाही हे मी बघणार आहे. तर मंडळी आता तिघींचा प्लॅन सुरू झाला आहे. आणि आता हिच्या पूजेची सुद्धा छान तयारी सुरू झालेली असते. सगळेजण बाहेर येऊन थांबलेले असतात. पूजासुद्धा सुरू झालेली असते. आणि तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की, जानकी अगं माझी तब्येत ना बरी नाही आहे, मला ना खूप त्रास होतोय, मी जाऊन आतमध्ये आराम करू का? मी एक काम करते, शर्वरीच्या रूममध्ये जाऊन आराम करते. आणि ती शर्वरीला म्हणते की, शर्वरी चालेल ना तुला, म्हणजे मी तुझ्या रूममध्ये जाऊन थोडं पडले आराम केला तर चालेल? आता शर्वरीला नाही म्हणता येत नाही आहे आणि ती म्हणते की हो चालेल ना, जा 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 चालेल, काही हरकत नाही आहे. तर मंडळी आता ही ऐश्वर्या हिच्या रूममध्ये आली आहे शर्वरीच्या. आणि तिने अक्षरशः शोधाशोध सुरू केली आहे. तर प्रेक्षकांनो, जशी ऐश्वर्या तिच्या रूममध्ये जाते तशी आता हिला भीती वाटायला लागली आहे. आणि तिची खात्री पडते की म्हणजे ह्या तिघींचा सुद्धा आपल्यावरती संशय आहे आणि ह्या तिघींचा प्लॅन आहे. आणि म्हणूनच ही ऐश्वर्या माझ्या रूममध्ये गेली आणि नक्कीच ती काहीतरी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करणार. आणि त्याच्यावर शर्वरी म्हणते की, शर्वरी लगेच उठते आणि म्हणते की, मी ना आतमध्ये जाते, ऐश्वर्याला बरं वाटत नाही आहे ना, मी तिला तेवढं बघून येते. आता जानकी म्हणते की, वंच थांबा ना, मी आहे ना, मी जाऊन बघते, तिला काही हरकत नाही आहे. तर मंडळी आता इकडे ऐश्वर्या सगळे तिने बॅगा काढल्यात, सगळा पसारा काढला, सगळं काही शोधाशोध करत असते. आणि तिच्या हाती आहेत ना खूप मोठे असे पुरावे लागलेत. म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर्स वगैरे खोटे बनवलेले असतात, सगळं जे काही असतं ना ते सगळं हिच्या हाती लागलं आहे. आणि आता ही जानकी आहे ती शर्वरीला अडवण्याचा प्रयत्न करते. पण शर्वरी म्हणते, अगं नाही वहिनी, माझ्याकडे काही मेडिसिन्स पण आहेत, ते मेडिसिन्स मी तिला देते, मग तिला बरं वाटेल. आता ही जानकी तिला थांबवते पण ही शर्वरी काही ऐकतच नाही आहे. आणि ती धावत पळतच आता इकडे स्वतःच्या रूममध्ये येते आणि पाहते तर काय इकडे ऐश्वर्या तिच्या रूममध्ये शोधाशोध करत असते, सगळ्या वस्तू शोधत असते. आणि आता ही जी आहे ना शर्वरी जोरातच ओरडते आणि म्हणते की, ऐश्वर्या तू हे काय करतेस? तुझी हिंमतच कशी झाली माझ्या रूममध्ये जाण्याची आणि ह्या गोष्टी शोधण्याची? म्हणजे तू आता इथे आजारपणाचं नाटक केलंस आणि माझ्या रूमची झडती घेत होतीस का? ऐश्वर्या म्हणते की, नाही गं, असं काही नाही आहे. पण आता ह्या दोघींचं चांगलंच माहिती आहे, म्हणजे ह्यांनी तो प्लॅन केला आहे. आता इथे ऐश्वर्या म्हणते की, जानकी हीच ती वेळ आहे शर्वरीला सगळ्यांसमोर एक्सपोज करण्याची, आत्ता अजिबात थांबायचं नाही आहे. जानकी म्हणते, हो, आपल्याकडे जेवढे पाहिजे होते तेवढे सबळ पुरावे आम्हाला मिळालेत आणि आता काही झालं तरी या शर्वरीला मी सोडणार नाही आहे.
तिने विक्रांत भाऊजींचाच नाही तर नानांचा सुद्धा खून केला आहे, स्वतःच्या वडिलांचा. आणि बस झालं. तर मंडळी आता तेवढ्यातच ही शर्वरी काय करते, की ह्या ऐश्वर्याचा हात धरते आणि ती बाहेर हॉलमध्ये ज्या ठिकाणी पूजा सुरू असते त्या ठिकाणी तिला फरफटवत तिचा हात घेऊन येते. आता ह्या शर्वरीने ऐश्वर्याचा हात धरल्यामुळे इथे लगेच सारंग म्हणतो, की "शर्वरी, अगं काय करतेस तू हे?" त्यावर ही शर्वरी म्हणते, की "बघ तुझ्या बायकोचे पराक्रम बघ. मला काय म्हणाली, की बरं वाटत नाहीये, मी तुझ्या रूममध्ये जाऊन आराम करते आणि माझ्या रूममध्ये जाऊन ती माझ्या वस्तूंना हात लावत होती, शोधाशोध करत होती. म्हणजे हिचा अजूनही माझ्यावरती विश्वास नाही आहे का? जर असं असेल तर आम्हाला या घरामध्ये राहायचंही नाही आहे." तर मंडळी आता ही शर्वरी तिच्यावरती खूप असे आरोप करत असते. ऐश्वर्या म्हणते, "शर्वरी वंश असं अजिबात नाही आहे. मला ॲक्चुअली त्रास होत होता म्हणून मी तुमच्या रूममध्ये काही मेडिसिन्स मिळतं का मला, हेच मी शोधत होते." त्यावर शर्वरी म्हणते, "बस कर. मी माझी बॅग काढताना त्याच्यात सगळ्या वस्तू शोधताना तुला पाहिलंय. अजून किती खोटं बोलणार आहेस?" आणि आता ही शर्वरी ऐश्वर्यावर प्रचंड घाणेरडे घाणेरडे आरोप करत असते. आणि मंडळी तेवढ्यातच आता ही जानकी म्हणते, की "बस झालं. बस झालं शर्वरी वंश. बस झाली तुमची नाटकं. आतापर्यंत आम्ही तुमची नाटकं खूप झेलली. पण आता तुमचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार आहे." आणि मंडळी आता जानकीने शर्वरीने जे इतके दिवस जे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं, ते सत्य आता पुराव्यासकट जानकी सगळ्यांसमोर आणणार आहे. जानकी म्हणते, की "शर्वरी वंश, तुम्ही खोटं बोलता हे आम्हाला कधीच माहीत होतं आणि म्हणूनच आम्हाला तुमच्या विरोधात पुरावे शोधायचे होते आणि ते पुरावे आम्हाला सापडलेत. विक्रांत भाऊजींना तुम्ही सेल्फ डिफेन्ससाठी नाही मारलत. त्यांना तुमच्या अफेअरबद्दल समजलं होतं, म्हणूनच तुम्ही मारलं होतं आणि ते नानांना सगळं काही सत्य सांगणार होते, म्हणून तुम्ही त्यांचा खून केलात." तर ही सुमित्रामध्ये त्याने म्हणते, "अगं जानकी, तू काय बोलतेस? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? बस कर. तू शर्वरीवर काय आरोप करतेस? तिने सांगितलं ना ह्या सगळ्या गोष्टी तिने का कशासाठी केल्या?" तर जानकी म्हणते, की आई, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. ह्या शर्वरीने आपल्या सगळ्यांना फसवलंय." आणि मंडळी जानकी आता तिच्या हातामध्ये असलेला जो मोबाईल त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग असलेलं आणि जानकीला मंडळी आता इकडे हा सुद्धा पुरावा सापडला आहे, की शर्वरीने विक्रांतला आणि जेव्हा नानांना मारलेलं असतं, तो मारताना जो व्हिडिओ केलेला असतं इकडे माणसाने, तो व्हिडिओसुद्धा आता इथे जानकीच्या हाती लागलेला आहे. आणि जानकी आता म्हणते, की "आई, मला माहिती आहे तुमचा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसणार नाही आहे आणि म्हणून मी आज तुम्हाला पुराव्यासकट पुरावा दाखवणार आहे." आणि ऐश्वर्यासुद्धा म्हणत असते, की "आई, इतके दिवस तुम्ही तुमच्या ज्या मुलीला साधी, भोळी, सरळ म्हणत होतात, त्या मुलीने काय दिवे लावलेत ते तुम्ही आज बघालच. नानांना दुसरं-तिसरं कोणी नाही तर ह्या शर्वरीनेच मारलेलं आहे." आणि मंडळी आता तेव्हा जानकी तिच्या हातातला जो मोबाईल आहे तो काढते आणि ह्या सुमित्राला आणि सगळ्यांनाच तो व्हिडिओ दाखवते.